नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पीएम इंटर्नशिप योजना 2025 विषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, या योजनेअंतर्गत जर तुमचं सिलेक्शन झालं तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 5,000 रुपये दिले जाणार आहे आणि हे 5,000 तुम्हाला एका वर्षाकरता दिले जाणार आहे। तर ही योजना काय आहे, या योजनेबद्दल बाकीची संपूर्ण माहिती आणि त्याच सोबत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, सर्वप्रथम या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया। या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतो, त्याच सोबत इंटर्नशिप मध्ये तुम्हाला काय काम करावं लागणार आहे, कुठं काम असणार आहे, कोणकोणत्या कंपन्या तुम्हाला बघण्यासाठी भेटतात आणि त्यानंतर 1 वर्षानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत काय काय सुविधा मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम आता जी योजना सुरू झालेली आहे मित्रांनो, आता या वर्षी जर म्हटलं तर पुन्हा ही योजना रिओपन करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत वर्षातून जर म्हटलं तर 2 ते 3 वेळा भरती केली जाते, म्हणजेच विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवून घेतले जातात आणि त्यानंतर ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं त्यांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये दिले जातात 1 वर्षाकरता। त्याच सोबत त्यांना काही प्रमाणपत्र देखील दिले जातात, कामाचा अनुभव जो असतो त्याचं देखील त्यांना प्रमाणपत्र दिले जातात। ठीक आहे, तर याविषयी संपूर्ण पुढे माहिती आपण बघणार आहोत। अगोदर सर्व योजनेबद्दल माहिती जाणून घेऊयात। तर बघा, आता पुन्हा ही योजना चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि आताच्या वेळेस जर म्हटलं तर 8,000 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहे। आता एकदा ही वेबसाईट बंद झाली किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर पुन्हा 4-5 महिन्यांनी ही वेबसाईट ओपन होते, नवीन जागा भरल्या जातात, नवीन विद्यार्थ्यांना संधी दिली जाते। तर अशा प्रकारचे या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे दिले जातात। शिक्षणासोबत तुम्ही पार्ट टाइम मध्ये कुठेतरी काम करून तुम्हाला तिथं अनुभव पण येईल आणि त्यासोबत तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे देखील दिले जातात। तर या योजनेचा हा मुख्य उद्देश आहे मित्रांनो, जेणेकरून जर तुम्हाला कुठे नोकरी मिळत नसेल तर तुम्ही कुठे काम करू शकता, तुम्हाला कामाचा अनुभव येऊन जाईल, त्याचसोबत तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट देखील कामाचं भेटून जाईल, त्याचसोबत तुम्हाला महिन्याला काही पैसे देखील दिले जातात। ठीक आहे, तर बघा, आता जी पद भरती होणार आहे मित्रांनो, यामध्ये पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 8,000 पेक्षा जास्त जागांसाठी ही पद भरती असणार आहे। याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जर म्हटलं तर तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, तुमचा ITI झाला असेल, डिप्लोमा झाला असेल, BA झाला असेल, BSc BCom किंवा तुमचा कोणताही कोर्स झाला असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात। भरपूर आपल्याला वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता असतात मित्रांनो, तुम्ही त्याच्यानुसार अर्ज करू शकतात आणि त्यानुसार तुम्हाला पैसे दिले जातात। आता यामध्ये वयाची अट जर म्हटलं तर आता लेटेस्ट पुन्हा ही वेबसाईट ओपन झालेली आहे मित्रांनो, त्यानुसार ही सर्व माहिती तुम्हाला सांगत आहे। 12 मार्च 2025 रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात। याच्यासाठी कोणत्या प्रकारची ऑनलाईन अर्ज भरताना फी नसणार आहे मित्रांनो। त्याच सोबत यामध्ये जर म्हटलं तर या पीएम इंटर्नशिप योजनेची काही वैशिष्ट्ये मी तुम्हाला इथं सांगू घेतो, जे की आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे असतात। त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याच्याविषयी देखील माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, यामध्ये भारतातील ज्या प्रमुख महत्त्वाच्या कंपन्या आहेत मित्रांनो, त्यातील जर म्हटलं तर वास्तविक जीवनाचा अनुभव तुम्हाला येऊन जातो, तिथे काम करण्याची संधी तुम्हाला भेटते मित्रांनो। यामध्ये तुम्हाला हा कालावधी असणार आहे 12 महिन्यांचा। यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश असणार आहे ही संपूर्ण लिस्ट दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर या ज्या पण महत्त्वाच्या कंपन्या आहेत मित्रांनो, इथे तुम्हाला काम करण्याची संधी भेटणार आहे, त्याचं तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट देखील दिलं जाणार आहे। भरपूर महत्त्वाच्या कंपन्या इथं ऍड करण्यात आलेल्या आहेत, जिथे तुम्हाला कामाची संधी भेटणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारची या कंपन्यांची लिस्ट आहे मित्रांनो। पुढे आपण याच्याविषयी देखील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला मासिक सहाय्यक, ठीक आहे, म्हणजे यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये पेमेंट दिले जाणार आहे आणि त्याच सोबत जेव्हा तुमचं जॉईनिंग केलं जातं, जेव्हा तुम्हाला तिथं कामाला घेतलं जातं, इंटर्नशिप मध्ये घेतलं जातं, तेव्हा तुम्हाला एकदा अनुदान दिलं जातं, म्हणजे पहिल्यांदा 6,000 रुपये दिले जातात आणि त्यानंतर जसं जसं तुमचे महिने होतील 12 महिन्याकरता तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयाचं इथं पेमेंट दिलं जातं। त्याच सोबत या योजनेअंतर्गत जर तुमचं सिलेक्शन झालं, इंटर्नशिपला तुम्ही गेला, तर तुम्हाला इथं अजून काय भेटणार आहे मित्रांनो, तुमचे 2 विमा इथं कव्हर करून दिले जातात मित्रांनो। पहिला विमा जर म्हटलं तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, याच्यामध्ये तुम्हाला फ्री भेटणार आहे मित्रांनो। त्याच सोबत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, याच्यामध्ये देखील तुम्हाला फ्री मध्ये या विमाचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो। तर ठीक आहे, तर या योजनेचे किंवा या इंटर्नशिपचे हे वैशिष्ट्य आहेत, जे की तुम्हाला मी इथं सांगू घेतलं। जेव्हा तुमचं जॉईनिंग होतं तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये दिले जातील, एका वेळेस जेव्हा जॉईनिंग होतं तेव्हा 6,000 रुपये दिले जातात आणि त्याच सोबत प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये 12 महिन्याकरता तुम्हाला इथं दिले जातात। त्याचं सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला दिलं जातं, तुम्ही तिथं जे काम केलेलं त्याचा अनुभव सर्टिफिकेट देखील तुम्हाला भेटत असतं। महत्त्वाच्या तारखांमध्ये महत्त्वाचं म्हणजे जर म्हटलं तर आता ऑनलाईन अर्ज सुरू
होऊन बहुतेक दिवस झालेले आहे आणि 12 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ठीक आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर बाकीच्या जेवढ्या पण महत्त्वाचे लिंक आहे जसे की जाहिरातमध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये आपल्याला या दोन्ही जाहिराती बघण्यासाठी भेटतात. म्हणजे या योजनेबद्दल संपूर्ण माहिती हिंदी आणि इंग्लिश दोन्ही आपल्याला पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासोबत काही प्रश्न आणि उत्तर यांनी इथे ऍड केलेले आहेत. जे विद्यार्थ्यांकडून वारंवार प्रश्न विचारले जात होते त्याची उत्तरे इथे ऍड केलेली आहेत. आता आपल्याला सहभागी कंपन्यांची यादी कोणकोणत्या कंपनीमध्ये तुम्हाला कामाची संधी भेटणार आहे याची संपूर्ण लिस्ट दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये रिलायन्स झालं, टाटा झालं, ऑइल इंडिया झालं, अशा प्रकारच्या भरपूर कंपन्या आहेत ज्या की खूपच महत्त्वाच्या आणि खूपच पॉप्युलर कंपन्या आहेत जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर आपल्याला इथे पुढे बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे लिंक दिलेले ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटला मी इथं ओपन करून घेतलेलं आहे. आता या योजनेबद्दल अजून आणखी काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर फक्त तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा. हिंदी भाषेमध्ये हे पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता. संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. जसं की 12 महिन्याचा कालावधी असतो मित्रांनो, आपल्याला वयाची अट इथं दिलेली आहे मित्रांनो. त्यासोबतच शैक्षणिक योग्यता प्रत्येक जे पण आपलं पद असतं त्याच्यानुसार 10वी 12वी पदवी जे पण असेल त्याच्यावरती तुम्हाला इथं काम दिलं जाणार आहे मित्रांनो. आणि बाकीचं जर म्हटलं तर आपल्याला कुठं कुठं काम असणार आहे, प्रत्येक राज्यानुसार कुठं कुठं आपल्याला कामाचं ठिकाण असणार आहे याच्याविषयी देखील तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. आपल्याला इथं कामाचं स्वरूप आणि प्रत्येक महिन्याला जे मासिक सहाय्यक आपल्याला भेटणार आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला प्रशिक्षण लागत, त्यासोबत आपल्याला इथं सर्टिफिकेट दिलं जाणार आहे त्याच्याबद्दल माहिती, त्यासोबत 2 विमा तुमचे इथं कव्हर करून घेतले जाणार आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिली. इंटर्नशिप झाल्यानंतर तुम्हाला काय काय भेटणार आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली. ठीक आहे. पुढे सिलेक्शन प्रोसेस काय असते, आपलं कसं सिलेक्शन होईल, त्यानंतर जॉईनिंग कसं होईल, बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. जी महत्वाची माहिती होती ती मी तुम्हाला सांगून घेतलेली आहे. आता डायरेक्टली ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा ह्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. स्पेशली पीएम मुख्यमंत्री जी आता योजना चालू आहे मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जी इंटर्नशिप योजना आहे पीएम इंटर्नशिप योजना, या योजनेसाठी जेवढी पण महत्वाची माहिती ती तुम्हाला या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व काही तुम्हाला जेवढे पण महत्वाचे जे तुमचे प्रश्न असतील या वेबसाईटला तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे भेटून जाईल आणि इथूनच तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. तर याच्यासाठी जर म्हटलं तर इथे बघा आपल्याला युथ रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे नवीन युजरने. ठीक आहे. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा इथं मोबाईल नंबर टाकून इथं सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी सेंड केला जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथं खाली टाकून सबमिट वरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. एक नवीन पासवर्ड तुम्हाला इथे सेट करण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे. एक पासवर्ड तयार करायचा आहे कमीत कमी 8 अंकाचा आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली तोच पासवर्ड पुन्हा एंटर करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला अंक काही अक्षर असायला पाहिजे, दोन्ही एकत्र तुम्हाला क्लिक करून सिलेक्ट करून तो पासवर्ड तयार करायचा आहे. दोनदा टाकून इथं सबमिट वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पासवर्ड कसा असायला पाहिजे इथे एक्झाम्पल दिलेलं आहे जसे की test@123. तुम्ही तुमच्यानुसार तुमचं नाव काही पुढे अक्षर अंक तुम्ही इथं ऍड करू शकता. ठीक आहे. तर पटकन पासवर्ड टाकून मी सबमिट वरती क्लिक करतो. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज आहे तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे आता आपल्याला सर्वप्रथम आपली प्रोफाईल इथं कंप्लीट करावी लागते मित्रांनो. इथं रजिस्ट्रेशन झालेलं आता प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आधार कार्ड नंबर टाकून इथं आपल्याला टिक मार लावायचा आहे. कॅप्चा टाकून सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावरती ओटीपी सेंड केला जातो. तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आणि व्हेरीफाय अँड प्रोसीडचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथं दिसून येईल. त्यानंतर आता बाकीची माहिती इथं तुम्हाला भरावी लागते. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर पर्सनल माहिती द्यावी लागते. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल, पर्सनल माहितीमध्ये तुम्ही स्वतःची माहिती वैयक्तिक माहिती देणार. कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, मोबाईल नंबर ऑलरेडी दिलेला आहे, ईमेल आयडी त्याच्यासोबत तुमचा ऍड्रेस द्यावा लागतो. त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यावी लागते. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये किंवा एज्युकेशनल डिटेलमध्ये तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता जी पण असेल 10वी झालं असेल, 12वी झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा एखादी पदवी झाली असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची. त्यानंतर बँकेची माहिती द्यायची आहे. त्यानंतर आपल्याकडे काही स्किल असतील त्या स्किल विषयी माहिती, तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात त्या भाषांविषयी माहिती, प्रोफाईल कंप्लीट तुम्हाला इथं करून घ्यायचंय. तर ही संपूर्ण इथं माहिती तुम्हाला इथं भरावी लागते. त्यानंतर तुमची प्रोफाईल इथं कंप्लीट होत असते. प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी कामाची संधी आहे, इंटर्नशिप करण्याची संधी आहे याच्याबद्दल तुमचं जे पेज आहे हे ओपन होऊन येईल जेव्हा तुम्ही प्रोफाईल कंप्लीट करता तेव्हा. ऑलरेडी 2024लाच मी याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला होता. तेव्हाच मी माझी प्रोफाईल कंप्लीट करून एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता. आता पूर्ण जर म्हटलं तर माझ्याकडे आधार कार्डला लिंक असणारा असा मोबाईल नंबर नाहीये, कारण इथे वयाची अट देखील ठेवण्यात
करण्यात आलेली आहे मित्रांनो. 24 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. त्याच्यामुळे माझ्याकडे तसं कॅन्डिडेट सध्याला नाहीये की त्याचा OTP मी घेऊन तुम्हाला पुढील प्रक्रिया सांगू शकतो. मात्र आपल्या चॅनलवरती मागील जर व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये सेम हीच प्रोसेस आहे. बाकी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं मी तेव्हा दिली होती. ठीक आहे. आता फक्त तुम्हाला सांगून घेतो पुढे काय काय प्रक्रिया करावी लागते. सर्वप्रथम तुम्हाला ही प्रोफाईल कंप्लीट करायची मित्रांनो. याच्यामध्ये पर्सनल डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल, एज्युकेशनल डिटेल, त्याच्यासोबत बँक डिटेल, आपल्याला स्किल असेल त्याच्यासोबत लँग्वेज कोणकोणत्या येतात, प्रोफाईल तुम्हाला कंप्लीट करायची. प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर इथे वरती बघा तुमचं रजिस्ट्रेशन झालं, ही खालची माहिती टाकून तुम्ही प्रोफाईल कंप्लीट केली. त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन तुम्हाला किती भरलाय, कसं भरलाय याच्याबद्दल माहिती दिसून येईल. त्यानंतर आपल्याला जे पण महत्त्वाच्या संधी असतील त्या संधींसाठी अर्ज करण्यासाठी इथं इंटर्नशिपचं ऑप्शन आहे मित्रांनो. सध्याला कुठं सध्या महाराष्ट्रामध्ये ऑदर भारतामध्ये कुठं इंटर्नशिप करण्याची संधी आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिली जाईल. याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर अर्ज केला म्हणजेच तिथं तुम्ही अप्लाय केलं, जसं की आपण मुख्यमंत्री आता महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर मुख्यमंत्री जी आपली योजना सुरू झाली होती युवा कार्य प्रशिक्षण योजना, ठीक आहे, त्याच्या अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असाल तर तीच प्रक्रिया इथे सेम आहे मित्रांनो. त्याच प्रकारे तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि PM जी इंटर्नशिप योजना आहे जवळपास सारखीच आहे. फक्त PM इंटर्नशिप योजना ही जर म्हटलं तर पूर्ण भारत सरकारद्वारे इथं नेमली जाते मित्रांनो. आणि जर म्हटलं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही फक्त महाराष्ट्रासाठी इथं वैध होती. महाराष्ट्रासाठीच महाराष्ट्रातलेच विद्यार्थी तिथं अर्ज करू शकत होता आणि महाराष्ट्रासाठी ती योजना सुरू करण्यात आली होती मित्रांनो. तर तसंच इथं आपल्याला PM इंटर्नशिप योजना पूर्ण भारतासाठी सेंट्रल लेवलची ही योजना आहे. याच्यासाठी सर्व जे राज्यांचे विद्यार्थी ते अर्ज करू शकतात. त्यानंतर तुम्ही जेव्हा पण इथं इंटर्नशिपसाठी अर्ज करता त्यानंतर माय इंटर्नशिपमध्ये तुम्ही जिथं पण अर्ज केला असेल त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिसून येते. काही न्यूज आणि काही इव्हेंट्स असतील त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिसून येते. तुमचं सिलेक्शन झालं की नाही, स्टार्ट झाली की नाही इंटर्नशिप याच्याबद्दल इथं माहिती दिसून येते. जेव्हा तुम्ही इथं जॉईन होता जॉईनिंगची माहिती येते. त्यानंतर स्टार्टिंग झाल्यानंतर, त्यानंतर इंटर्नशिप कंप्लीट झाल्यानंतर रेग्युलर अपडेट तुम्हाला इथे भेटत असतात तुमच्या याच इंटरफेसवरती मित्रांनो. बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. इथं तुम्ही तुमचा फोटो ऍड करू शकता, पासवर्ड चेंज करू शकता, साइन आउट होऊ शकता. बाकीची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये तुम्हाला इथे दिलेली आहे. बाकी काय करायची गरज नाही. प्रोफाईल कंप्लीट करा. कंप्लीट झाल्यानंतर इंटर्नशिपसाठी अप्लाय करा. जिथे तिथं जागा असतील तुम्ही सर्च करा. तुमच्या जवळचं एखादं शहर असेल, पुणे, मुंबई, सातारा, जे पण असेल महत्त्वाचे जे पण शहर असतील तिथे तुम्ही अर्ज करू शकतात. आणि त्यानंतर तिथं इंटर्नशिपला तुम्हाला जायचंय. 1 वर्षाचं इंटर्नशिप असतं ते कंप्लीट करायचंय. तुम्हाला काय पेमेंट देखील दिले जाईल. त्यासोबत जास्त कालावधी नसतो इंटर्नशिपचा. थोड्या कमी वेळामध्ये तुम्ही दुसराही अभ्यास करू शकता, इथंही काम करू शकता. तुम्हाला थोडेफार पैसे पण येऊन जातील. वर्ष कंप्लीट झाल्यानंतर अनुभव सर्टिफिकेट देखील तुम्हाला इथं भेटून जाणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो. बाकीचे जर म्हटलं तर काय प्रश्न आला तर तुम्ही इथे चॅट करू शकता. त्याचसोबत इथं ट्युटोरियल दिलेत मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला हे जे व्हिडिओज दिलेले आहेत गाईडलाईन्स व्हिडिओ याच्यामध्ये जर म्हटलं तर इथे तुमचे जे पण प्रश्न असेल त्याची उत्तरं देखील तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील. काय गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, बाकीची माहिती दिलेली मित्रांनो ती तुम्ही या पेजवरती येऊन संपूर्ण माहिती इथं जाणून घेऊ शकता. इथून कोपऱ्यामधून लँग्वेज चेंज करू शकता. बाकीचं जर म्हटलं तर एकदा वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर बाकीची माहिती तुम्हाला इथं आपल्याला समजून येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथं आपल्याला भरायची आहे मित्रांनो. बाकी जेवढं होईल तेवढी मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा एकदा सांगतोय, आता लॉग इन झाल्यानंतर प्रोफाईल कंप्लीट करायची. त्यानंतर इंटर्नशिपसाठी अप्लाय करायचं. माय इंटर्नशिप वरती जाऊन कुठं अर्ज केला ते तुम्हाला दिसून येईल. जिथं पण तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो ऍक्सेप्ट केला जाईल तिथे तुम्ही इंटर्नशिप करू शकता. तर याच प्रकारे प्रोसेस असणार आहे मित्रांनो. बाकी जॉईनिंग झाल्यानंतर, स्टार्ट झाल्यानंतर, एंड झाल्यानंतर इंटर्नशिप विषयी संपूर्ण अपडेट तुम्हाला इथं याच पेजवरती दिसून येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया असणारी मित्रांनो. कमी दिवसांचा कालावधी राहिलेला आहे तर या इंटर्नशिपचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायला विसरू नका. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल येते ती लाईक क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.